नमस्कार, मी हेमाली मोहिते। शीना बोरा खून प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला असून तो सोडवण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करतायत। मात्र रोज वेगवेगळी माहिती उघड होत असल्यामुळे पोलीस चक्रावून गेलेत। अशातच शीना बोरानं लिहिलेली डायरी झी मीडियाच्या हाती लागली असून शीनाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं, तिचे आपल्या मातापित्यांशी कसे संबंध होते, शीनाला आपली आई इंद्राणीविषयी काय वाटत होतं, पिता सिद्धार्थ दासशी तिचे संबंध कसे होते, तसंच आई इंद्राणीनं पीटरशी लग्न केल्यानंतर शीनाला काय वाटलं होतं, आजी आजोबांशी तिचे कसे संबंध होते, हे सगळं काही उलगडवून दाखवणार आहोत शीनाची डायरी या आमच्या खास कार्यक्रमात। शीना बोरानं लिहिलेली डायरी झी मीडियाच्या DNA या वृत्तपत्राच्या हाती लागली। शीना 10वी इयत्तेत शिकत असताना तिनं ही डायरी लिहिलेली आहे। या डायरीत तिनं आपली आई इंद्राणी, पिता सिद्धार्थ दास आणि आजी आजोबांविषयी लिहिलेलं आहे। काय लिहिलंय शीनानं या डायरीत पाहूया। शीनाची डायरी। डायरीत टीनेजर शीनाचं भावविश्व। आईविषयी शीनाला काय वाटत होतं, शीनाचे पिता झी मीडियाच्या DNA या वृत्तपत्राच्या हाती शीना बोराने लिहिलेली डायरी लागली आहे। या डायरीवर नजर टाकल्यावर तुम्हाला टीनेजर शीनाच्या मानसिक स्थितीची कल्पना येईल। तिचं आयुष्य गर्तेत सापडलेल्या जहाजासारखं होतं। बालपणापासून शीनाला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही। आपल्या आई वडिलांनी आपलं कौतुक करावं असं तिला वाटत असे, पण ते तिला काही मिळालं नाही। शीनाच्या डायरीत तिने आपल्या अभ्यासाच्या नोट्स लिहिल्या आहेत। तिने काही फोन नंबर्स लिहिले। तिने आपल्या पित्याला लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख या डायरीत केलाय। वडील आपल्यासोबत राहत नसल्यामुळे शीना दुःखी होती। हे दुःख शीनाने आपल्या डायरीत लिहिलं होतं। डॅडी, मी तुमच्यावर खूप नाराज आहे। मला तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही, मात्र तुम्हीही मला पत्र पाठवत नाही। तुम्ही स्वार्थी आहात। मी तुम्हाला पत्र पाठवलं नाही याची मला खंत आहे। 10वीचं वर्ष आहे, त्यामुळे मला जास्त मेहनत घ्यावी लागते। सकाळी 7:30 वाजता शाळेत जावं लागतं। दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत गणिताचा कोचिंग क्लास असतो। त्यानंतर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत विज्ञानाचा क्लास असतो। मी रात्री 8:30 वाजता घरी पोहोचते। मी किती मेहनत करते याची तुम्हाला कल्पना आली असेल। शीनाच्या डायरीतील हे पत्र बघितल्यानंतर असं वाटतंय की ती पत्र डायरीत लिहित होती आणि नंतर तो मजकूर त्या पत्रावर लिहित असावी। शीना आपल्या वडिलांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होती। वडिलांनी आपल्याला भेटण्यासाठी यावं असा शीनाचा नेहमी आग्रह असे। डॅडी, मी माझी सगळी नखं कापून टाकली आहेत। मी लांब नखं ठेवली नाही। मी तुमच्या सल्ल्याप्रमाणेच वागतेय, तसंच काम करतेय। प्रथम शिक्षण आणि नंतर स्टाईल। मला माहितीये की तुम्हाला मला फार काही सांगायचंय, मात्र तुम्ही पत्रात ते लिहू नका। मला आशा आहे की शाळांच्या परीक्षांपूर्वी तुम्ही मला भेटण्यासाठी नक्की याल। तुम्ही डिसेंबर महिन्यात गुवाहाटीला काय येत नाही? इकडे आल्यानंतर तुम्हाला मला जे काही सांगायचंय ते सांगा। शीनाच्या डायरीवरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे शीनाचं आपल्या आईवर प्रेम होतं, मात्र पुढे ती इंद्राणीचा तिरस्कार करू लागली। शीनाच्या म्हणण्यानुसार तिला आपल्या आईविषयी फार काही माहिती नव्हती, मात्र आपल्या आईनं आपल्याला कवेत घ्यावं असं तिला सारखं वाटत होतं। शीना याविषयी आपल्या डायरीत लिहिते, माझ्या आईला माझी आठवण येते की नाही हे मला माहीत नाही, मात्र ती माझी आई आहे आणि त्यामुळेच माझ्या हृदयात तिला जागा आहे। इंद्राणीने जेव्हा INX मीडियाची सुरुवात केली तेव्हा वृत्तपत्रात आलेल्या इंद्राणीच्या बातम्यांचं कटिंग शीनाने जपून ठेवलं होतं। वॉल स्ट्रीट जर्नलने इंद्राणीचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं। भारतातील सर्वात पॉवरफुल महिला असा इंद्राणीचा उल्लेख त्या वृत्तात करण्यात आला होता। शीनाची आई आर्थिकदृष्ट्या एक पॉवरफुल महिला होती, मात्र शीनाचं आयुष्य एकाकी आणि दुःखी होतं। शीनाने याविषयी आपल्या डायरीत लिहिलंय, ओह, हॅपी बर्थडे टू मी। मात्र मी खुश नाही। असं वाटतंय माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, काहीच नाही। माझं भविष्य मला निरस वाटतंय। मी फार हताश झाले। जीवन नकोस झालंय। मला माझ्या आईचा खूप राग येतोय। इंद्राणी आणि पीटरच्या लग्नामुळे ही शीना दुखावली होती। शीना याविषयी डायरीत लिहिते, आता तिने त्या म्हाताऱ्याशी लग्न केलंय। माझ्या आजी आजोबांना तिचा हा निर्णय फार हुशारीचा आणि प्रतिष्ठेचा वाटतोय।
मात्र मला नाही वाटत तसं. मला तिचा राग येतोय. मी फार दुखी आहे. मला खूप रडावंसं वाटतंय. पण केव्हा, कुठे, कुणासमोर? ही डायरी बघितल्यानंतर टीनेजर शीनाच्या आयुष्यात किती चढ उतार आले याचा अंदाज येतो. लहानपणापासूनच तिला आई वडिलांच्या प्रेमाला मुकावं लागलं. त्यामुळेच तिचं बालपण एकाकीपणात गेलं. शीनाने आपल्या मनातील भावना डायरीत उतरवण्याचा प्रयत्न केला. शीनाने 2003 मध्ये डायरी लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा ती 10वीच्या वर्गात शिकत होती. शीनाचं आयुष्य वादळात भरकटलेल्या होळीसारखं होतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर शीना आपला पिता सिद्धार्थ दासच्या संपर्कात असल्याचं तिच्या डायरीवरून लक्षात येतं. शीना शाळेत असताना शाळेतील प्रत्येक गोष्ट ती वडिलांना पत्रातून सांगत असे. तिचं आपल्या पित्यावर प्रेम होतं. तिला त्यांच्या करिअरची चिंताही सतावत असे. तसंच ती पत्रातून पित्याला समजूतदार मुलीप्रमाणे सल्लाही देत असे. मात्र शीना आपली आई इंद्राणीचा तिरस्कार करत होती. शीनाच्या मनात इंद्राणीविषयी राग का होता हे आता आपण पाहणार आहोत. झी मीडियाच्या DNA या वृत्तपत्राच्या हाती शीना बोरानं लिहिलेली डायरी लागली असून या डायरीतील मजकुरावरून शीना आपला पिता सिद्धार्थ दास यांच्या संपर्कात असल्याचं पाहायला मिळतं. शीना शाळेतली प्रत्येक गोष्ट पत्राच्या माध्यमातून आपल्या पित्याशी शेअर करत होती. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शाळेनं घेतलेल्या परीक्षेविषयी शीनानं आपल्या पित्याला पत्रातून कळवलं होतं. तुम्ही कसे आहात? तुम्ही छान असाल अशी मला आशा आहे. मी छान आहे. माझी परीक्षा संपली. मी आजारी असल्यामुळे मला चांगला अभ्यास करता आला नाही. मात्र मला 84% मार्क्स मिळाले. डॅडी, इथं आयुष्य एकदम बोरिंग आहे. आता शाळा नाही, मी घरीच अभ्यास करते. सकाळी 4 तास अभ्यास करते आणि संध्याकाळी तेवढाच वेळ अभ्यास करते. डायरीत शीनानं एके ठिकाणी आपल्या पित्याला आपल्या जातीविषयी विचारणा केली आहे. डॅडी, मला एक प्रश्न सतावतोय. शाळेच्या परीक्षेसाठी मला एक फॉर्म भरून द्यायचा आहे. त्या फॉर्ममध्ये मला माझी जात लिहायची आहे. डॅडी, मी फार गोंधळलेली आहे. मला माझी जात माहीत नाही. आम्हाला पर्याय दिलाय शेड्यूल किंवा OBC. शीनानं आपल्या डायरीत एका सर्टिफिकेटचा उल्लेख केलाय. तिला स्कॉलरशिपसाठी त्या सर्टिफिकेटची आवश्यकता होती. डॅडी, प्लीज सर्टिफिकेट बनवण्यासाठी प्रयत्न करा, कारण या सर्टिफिकेटमुळेच मला पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळणार आहे. शीनाला केवळ आपलीच चिंता होती असं नाही, तर तिला आपल्या वडिलांच्या करिअरचीही चिंता सतावत होती. आपल्या वडिलांनी आपल्या 2 मामांच्या मदतीवर अवलंबून राहू नये असं शीनाला वाटायचं. त्या कारणामुळं ती आपल्या वडिलांना रागवायची. आपल्या वडिलांनी आपल्या मामांसोबत मिळून व्यवसाय करू नये असं शीनाला वाटत होतं. याविषयी शीना आपल्या डायरीत लिहिते, माणिक किंवा मोंटू मामासोबत काम करू नका, कारण मोंटू मामांना कोणतं काम करायचंय याविषयी काहीच निश्चित केलं नाही. त्यांना चांगली नोकरी मिळाली तर ते लगेच नोकरीवर हजर होतील. तुम्ही त्यांच्यावर अवलंबून का राहता? तुम्ही स्वतःचा व्यवसाय का सुरू करत नाही? तुम्ही हिटाची KK कंपनीची नोकरी सोडून द्या. त्यापेक्षा चांगला जॉब शोधा. मला असं वाटतं की मी तुम्हाला सल्ला देते. शीनाच्या डायरीतून तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या अनेक घटनांचा उलगडा होतो. शीनाचे आजी आजोबा तिच्या पित्याला जी वागणूक देत होते ते शीनाला अजिबात आवडत नव्हतं. शीनाला आपला पिता सिद्धार्थ दासशी फोनवर बोलण्याची खूप इच्छा होत असे, पण ती फोन करू शकत नव्हती. शीना याविषयी डायरीत लिहिते, ते म्हणतात तुम्ही वाईट आहात, त्यांना तुम्ही आवडत नाही. मात्र माझं मन ते मानायला तयार नाही. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. शीनाच्या डायरीतील मजकूर पाहता ती आपला पिता सिद्धार्थ दासच्या संपर्कात असल्याचं लक्षात येतं. तसंच ती शाळेत असताना आपल्या वडिलांना भेटत असे. शीनाच्या एका मैत्रिणीनं दिलेल्या माहितीनुसार 2003 मध्ये मुंबईत शीनानं तिची आपल्या वडिलांशी ओळख करून दिली होती. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. शीना बोरा खून प्रकरणी पोलिसांनी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीची पुन्हा एकदा चौकशी केली. तसंच त्याचा जबाब नोंदवला. पोलिसांनी पीटरची स्वतंत्र तसंच इंद्राणी आणि पीटरला समोरासमोर बसवूनही त्यांचीही चौकशी केली. शीनाच्या खुनाचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी मुंबईपासून कोलकात्यापर्यंत तपासाची चक्र फिरवली. शीना बोरा खून प्रकरणातील सर्व कॅरेक्टर, इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय हे सगळे एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रथमच एकत्र आले. ते ठिकाण होतं मुंबईतील खार पोलीस स्टेशन. सकाळी 10:15 वाजता. आज सकाळी मुंबईतल्या खार पोलीस ठाण्यात सर्वात आधी स्टार इंडियाचा माजी CEO पीटर मुखर्जीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं.
पोलिसांनी पीटरला स्वतंत्र रूम मध्ये बसवून त्याची कसून चौकशी केली, तसंच त्याचा जबाबही नोंदवला. मुंबई पोलिसांनी पीटर मुखर्जीची ह्यापूर्वी 12.5 तास चौकशी केली. प्रथमच इंद्राणी आणि पीटरला समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. पीटरला पाहून इंद्राणी ढसाढसा रडली. दुपारी 12 वाजता पीटर मुखर्जीचा जबाब नोंदवल्यानंतर जवळपास 2 तासांनी शीना खून प्रकरणातील आणखी एक कॅरेक्टर शीनाचा सावत्र पिता संजीव खन्नाला पोलीस खार पोलीस ठाण्यात घेऊन आले. दुपारी 12:30 वाजता इकडे पोलीस पीटरची चौकशी करत होते, तर दुसरीकडे पोलिसांचं एक पथक पीटरच्या वरळीतल्या घरी पोहोचलं. मुंबई पोलिसांनी शीना बोरा खून प्रकरणात मुंबईपासून कोलकातापर्यंत तपासाची सूत्र हलवली. कोलकातामध्ये पोलिसांनी शीना खून प्रकरणात शीनाचा पहिला पार्टनर सिद्धार्थ दासची 2 तास कसून चौकशी केली. सिद्धार्थ दासने शीनाच्या जन्मतारखेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. You said you would cooperate with Mumbai police. Today when they came, did you cooperate with them? Of course I cooperated Did they with them. record your statement? Yeah. Did they record your statement? How? Did they write? Written Did you statement. sign on that paper? Written statement I gave them. Did you sign on that paper? Yes. You signed on that paper. Did they also ask your wife any question? No, nothing. पोलिसांनी सुटकेस विकणाऱ्या दुकानदाराचाही जबाब नोंदवला. शीनाच्या खुनासाठी वापरलेल्या कारच्या डीलरचा जबाबही पोलिसांनी घेतला असून रायगडमध्ये ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या ठिकाणाची सीआयडीच्या पथकाने पाहणी केली. ज्या वेगानं पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत तो पाहता पोलीस लवकरच या प्रकरणाच्या निष्कर्षावर पोहोचण्याची शक्यता आहे. राजीव रंजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. शीना बोरा खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी इंद्राणीला अटक केल्यानंतर प्रथमच इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला समोरासमोर बसवून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीत पोलिसांनी पीटर आणि इंद्राणी तसंच शीना संदर्भात काही प्रश्न विचारले. शीना आणि इंद्राणी यांच्यातल्या नात्यापासून ते शीनाच्या बँक खात्यापर्यंत पोलिसांनी त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले. पोलिसांनी कोणते प्रश्न विचारले ते आता आपण पाहणार आहोत. 8 दिवसानंतर पीटर इंद्राणी आमने सामने. पती पत्नी आणि पोलिसांचा सामना. पीटर समोर इंद्राणीचा इमोशनल अत्याचार. शीना बोरा खून प्रकरणात इंद्राणीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रथमच इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला आमने सामने आणून त्यांची चौकशी केली. पोलिसांनी त्या दोघांना जे प्रश्न विचारले त्यामुळे या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. पीटर, तुम्हाला या खुनाची माहिती होती का? हा प्रश्न पीटरसाठी अडचणीचा होता आणि सुरुवातीपासूनच ते ह्याचं खंडन करत आलेत. त्यानंतर पोलिसांनी आणखी एक प्रश्न केला. शीना अमेरिकेत गेल्याचं तुम्ही इंद्राणीला सांगितलं होतं असं इंद्राणीचं म्हणणं आहे, हे सत्य आहे का? शीना बोराच्या खुनाचा प्लॅन अमेरिकेत तर रचला गेला नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तुम्हा दोघांना शीना आणि राहुलचे संबंध मान्य नव्हते? आजवर केवळ इंद्राणीला शीनाचे राहुलशी असलेले संबंध मान्य नसल्याचं बोललं जात होतं, पण पोलिसांनी पीटरलाही हा सवाल केला. तुमच्या दोघांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे? गेल्या 7 वर्षात तुमच्या दोघांमध्ये पैशावरून वाद झाला? शीना बोरा खून प्रकरणाला पैसा आणि संपत्तीची किनार असल्याचं सुरुवातीपासूनच बोललं जातंय. त्यामुळेच पोलिसांनी ह्याविषयी त्यांना प्रश्न विचारला. शीनाच्या बँक खात्यात तुम्ही गेल्या 7 वर्षात पैसे टाकले होते का? आणि टाकले असतील तर किती रक्कम टाकली होती? इंद्राणीने शीनाच्या खात्यात पैसे टाकले होते आणि ते पैसे शीनाने परत करण्यास नकार दिल्यामुळे शीनाला आपला जीव गमवावा लागल्याचं बोललं जातंय. तुमच्या दोघांपैकी किंवा एकाने तिच्याकडे पैशाची मागणी केली होती का? इंद्राणी, आम्हाला पीटरने सांगितलंय की शीना तुमची बहीण नसून तुमची मुलगी असल्याचं राहुलने पीटरला सांगितलं होतं. पीटर, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.